गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट असे ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये. आणि मी तुमचा होस्ट प्रशिल अंबादे. आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे विदर्भामध्ये स्थित असलेला चिखलदरा. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन म्हणजेच थंड हवेचे ठिकाण आहे. महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून सुमारे 3564 फूट उंचावर वसलेला हे हिल स्टेशन आहे. चिखलदरा हे एकमेव हिल स्टेशन आहे जे प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीसाठी बनलेलं आहे. जसे आपण इतिहासप्रेमी असणार तर इथे किल्ला आहे, जर आपण वन्यप्रेमी असणार तर इथे अभयारण्य आहे, जर आपण शांतताप्रेमी असणार तर इथे अनेक सायलेंट पॉइंट आहेत, आणि जर आपण ॲडव्हेंचर प्रेमी असणार तर इथे काही ॲडव्हेंचर सुद्धा आहेत. आणि याच सुंदर जागेला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आज आपण जात आहोत विदर्भातील एकमेव हिल स्टेशनला म्हणजेच चिखलदऱ्याला. चिखलदऱ्याला पोहोचण्यासाठी अनेक वाहतूक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे प्रवासी आपल्या सोयीप्रमाणे योग्य मार्ग निवडू शकतो. चिखलदऱ्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ हे नागपूरला असून 230 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. नागपूर विमानतळावरून चिखलदऱ्यासाठी टॅक्सी किंवा बस सेवा उपलब्ध आहे. चिखलदऱ्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन बडनेरा हे असून 110 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. अमरावती पासून तर चिखलदराचं अंतर जवळपास 100 किलोमीटर आहे. आणि इथं जाण्यासाठी आपल्याला एखादी व्हेकल जर आपण केलो तर आपण प्रत्येक पॉईंट इझिली चांगल्या पद्धतीनं कव्हर करू शकतो. म्हणून आज आपण या ठिकाणी एक गाडी बुक केलो आणि आता इथून थेट निघत आहोत आपण आपल्या टार्गेटवर म्हणजेच चिखलदऱ्यावर. चिखलदऱ्याला गाडी बुक करून जाण्याचे आपले 2 मुख्य रिझन होते. पहिलं कारण म्हणजे हात फ्रॅक्चर. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी आपण भंडारदरामध्ये गेलो होतो. सगळं एक्सप्लोअर करून घरी जात असताना आपली बाईक रस्त्यावरच्या खड्ड्यातून गेली. याचा जोराचा झटका आपल्या हाताला लागला आणि हाताची हड्डीच तुटली. येणाऱ्या 15 दिवसानंतर हाताचं ऑपरेशन करून तुटलेली हड्डी बाहेर काढण्यासाठी डॉक्टरने सजेस्ट केला. तोपर्यंत डॉक्टरने रेस्ट करण्यासाठी सांगितले आहे. आणि दुसरं मुख्य रिझन म्हणजे जर आपण एखादी प्रायव्हेट टॅक्सी बुक केलो तर आपल्याला प्रत्येक पॉईंट इझिली कव्हर करता येणार. हे जे एंट्री फी होती कशाची फी आहे दादा? वन विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट. वन विभागाची पावती काढल्यानंतर आता सुरू होत आहे ओरिजिनल घाट रस्ता. आता हा पूर्ण चिखलदरापर्यंत असाच आपल्याला घाट रस्ता पाहायला भेटेल. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या चेक नाक्यापासून सुरू होतो ओरिजिनल घाट रस्ता, जिथल्या प्रत्येक टर्निंगवर निसर्गाचे सुंदर नजारे पाहायला मिळतात. घाटातून थोड्या समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो पहिल्या व्ह्यू पॉइंटवर. आपण येऊन पोहोचलो घाटामधल्या पहिल्या व्ह्यू पॉइंटवर. चिखलदराच्या घाटमध्ये आपण प्रवेश केलो आणि एका घाटच्या टर्निंगवर आपल्याला या जागेवर एक सुंदर व्ह्यू पॉइंट पाहायला भेटत आहे. आज आपण या जागेवर आलो मंगळवारी. येऊन सुद्धा या जागेवर भयानक गर्दी दिसत आहे. या जागेवरचे सुंदर नजारे डोळ्यात भरून आपण निघालो आपल्या मेन टार्गेटकडे. चिखलदराचा जसा घाट रस्ता आपण चढून आलो, पहिला आपल्याला एक पॉइंट पाहायला भेटला जिथून पाणी खाली पडत होता. बहुत सारी गर्दी होती. त्याच्यानंतर थोडंसं समोर आलो तर आपल्याला बहुत सुंदर असा घाट रस्ता पाहायला भेटला. पण आपला आजचा मेन टार्गेट आहे तो म्हणजे भीमकुंड. तर आता सगळ्यात पहिले आपण जाऊ भीमकुंडवर. तिथे एक ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी आहे, एक नाही 2-3 आहे. म्हणजे एक झुला आहे, त्याच्यानंतर एक झिपलाईन आहे, ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झिपलाईनवर चालणारी एक सायकल आहे. चिखलदऱ्यामध्ये अनेक व्ह्यू पॉइंट आहेत, त्यापैकी भीमकुंड हा चिखलदऱ्याचा पहिला व्ह्यू पॉइंट आहे. ज्या पॉइंटवरून आपल्याला भला मोठा धबधबा खाली कोसळताना दिसतो. पण गेल्या काही दिवसापासून हा व्ह्यू पॉइंट फेमस होत आहे येथील एका ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमुळे, स्काय सायकलिंगमुळे. आपण स्पेशली ते ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आलो. कारमधून बाहेर निघताच आपल्याला पाहायला मिळाला चिखलदऱ्याचा चिखल.
आपल्या पाठीमागं हा चिखल दिसतंय, कोणीतरी याची एक रील बनवली. हातामध्ये चिखल घेतला ना, दुसऱ्याच्या हातात दिला, चिखलदरा. चिखलदरा हे नाव महाभारताच्या पुराणकथांशी जोडले गेले आहेत असे मानले जाते. याच ठिकाणी भीमाने बलाढ्य कीचक नावाच्या राक्षसाचा पराभव करून त्याला खोल दरीत फेकून दिला. यामुळे या ठिकाणाला सुरुवातीला कीचकदरा असे नाव मिळाले, जे पुढे चिखलदरा म्हणून ओळखले जाऊ लागले. या चिखलातूनच आपल्याला समोर जायचं आहे, या चिखलदराचे पॉइंट कव्हर करासाठी. भीमकुंड हा चिखलदऱ्याचा पहिला व्ह्यू पॉइंट आहे. गाडी पार्किंग केलेल्या जागेपासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर हा व्ह्यू पॉइंट स्थित आहे. जसं आपण या भीमकुंडच्या एंट्री पॉइंटवर आलो, इथंच आपल्याला बहुत साऱ्या अशा या जिप्सी उभ्या दिसत आहे. प्रत्येकी 50 रुपये घेतले जाते या जिप्सीमध्ये, आणि आपल्याला मेन म्हणजे त्या पॉईंटवर नेऊन पोहोचवलं जाते. पॉईंट एवढं दूर नाही तर जिप्सी करण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही असं पैदल चालत त्या पॉईंटपर्यंत जाऊ शकता. पार्किंगपासून थोड्या समोर गेलो आणि आपण जाऊन पोहोचलो पहिल्या व्ह्यू पॉइंटवर, भीमकुंड जवळ, जो चिखलदऱ्याचा मुख्य व्ह्यू पॉइंट पैकी एक पॉइंट समजला जातो. भीमकुंड हे पौराणिक आणि नैसर्गिक महत्त्व असलेले एक अद्भुत ठिकाण आहे. महाभारतातील कथेनुसार पांडवांपैकी भीमाने कीचक वधानंतर पाण्याचा स्रोत निर्माण करण्यासाठी इथे जमीनवर जोरदार प्रहार केला आणि या जागेची निर्मिती केली असे मानले जाते. पर्यटकांना या जागेवरील सुंदरतेसोबतच ॲडव्हेंचर सुद्धा अनुभवता यावा म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटने या जागेवर काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी सुद्धा डेव्हलप केल्या आहेत. ज्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला तिकीट काढावे लागते. बुकिंग झाली आहे. बुकिंग झाल्यानंतर आपल्याकडून एक असा फॉर्म भरून घेतण्यात आला, सिग्नेचर घेतली आणि 2 हे असे कॉईन दिले. आता अंदर जाऊ आणि आपली ॲक्टिव्हिटी करू. तिकीट काढल्यानंतर या जागेवर आपल्याला 3 ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतात. त्यातील पहिली ॲक्टिव्हिटी म्हणजे जियांट स्विंग. या जागेवर एक स्विंगवाली ॲक्टिव्हिटी आहे. हे बी खतरनाक ॲक्टिव्हिटी आहे. याची थोडीशी शूटिंग एकदम जवळून घेऊ. या जियांट स्विंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला सर्वप्रथम झुल्यावर बसवल्या जाते. त्यानंतर या झुल्याला दोरीच्या मदतीने वर नेऊन तिथून खाली सोडल्या जाते. बापरे, केवढ्या वर नेता या लोकायले, पक्काच वर नेत आहे. ही ॲक्टिव्हिटी आहे तर खूप मजेदार, पण आपला हात मोडून असल्याकारण आपल्याला ही ॲक्टिव्हिटी करण्याची परमिशन नाही मिळाली. कैसा लगा भाई? बहुत खतरनाक होईल. ऊपर जाके होता है जो होता है. या जागेवर पहिले झुला आहे, झुल्यानंतर तिकडे झिपलाईन आहे आणि सायकलिंग आहे. जियांट स्विंग नंतर झिप लाईन ही ॲक्टिव्हिटी आहे. झिप लाईनमध्ये आपल्याला प्रॉपर सेफ्टी सोबत एका जागेवरून रोपला लटकत दुसऱ्या बाजूला पाठवले जाते. सगळ्यात पहिले आपण सायकलिंग वाली झिप लाईन करू. हा होता राकेश, चंद्रपुरातील आपला मित्र. आजच्या स्काय सायकलिंग ॲक्टिव्हिटी करताना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत याचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे राहणार होते. तू पुरा सेफ राहणार आहे, टेन्शन नको. यस तुझ्या तर यस मध्ये काही कॉन्फिडन्स दिसत नाही. यस. खालीच या जागेवर एक धबधबा पडत आहे. भीमकुंड हा एक जागा आहे आणि या जागेवर हा मस्त धबधबा आहे, ज्याच्यावरून इथं झिपलाईन वाली सायकल आहे. आता ही एकदा सायकलिंग चालू झाली का आपल्या पायाच्या खाली आपल्याला धबधबा पाहायला भेटल. स्काय सायकल ॲक्टिव्हिटी करणं हे आपलं ड्रीम होतं. 1000 फुटाच्या उंचीवर सायकल चालवताना कसा एक्सपिरियन्स असतो हे अनुभवण्यासाठी आज आपण इथे आलो होतो. सायकलिंग जी आपण ॲक्टिव्हिटी करत आहोत तर आपल्या मनात विचार येत असेल का आपण सायकलने या बाजूनं त्या बाजूला जाऊ, मग रिटर्न कसे येणार? तर ज्या बाजूला आपण चाललो आहोत रिटर्न येताना तिकडून पण सेम ह्या सायकलला रिटर्न यायचं आहे. जो आपण पैसा पे करत आहोत त्याच्यामध्ये जाऊन रिटर्न येणे आहे. आणि अशा प्रकारे सुरू झाला स्काय सायकलिंगचा थरार.
कैसा लगता है भाई? बीच में फटती है, अगर नीचे देख लो तो ऐसा लग रहा है कि बस अब जो हो रहा है बिचात गेल्यावर फाटते या जागेवर आपल्याला सेफ्टी हार्नेस लावले जाते. चेस्ट हार्नेस आहे यामध्ये आणि लेग हार्नेस पण आहे, म्हणजे हे कंबाईन हार्नेस आहे. सो एकदम प्रॉपर सेफ्टीची काळजी आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे खतरनाक यामाहा सायकल दिली जाते. ही कोणती आहे का माहीत कोणती सायकल आहे. सध्या आपला हात फ्रॅक्चर होऊन आहे, एल्बोवरून हड्डी तुटलेली आहे. जर ही गोष्ट या सायकलवाल्याला माहिती झाली तर तो आपल्याला ही ॲक्टिव्हिटी नाही करू देणार, आणि म्हणून त्याला माहिती न होऊ देऊन ही ॲक्टिव्हिटी करण्याचा डिसिजन घेतलो. पण या ओढाताणमध्ये हाताला खूप जास्त त्रास होत होता. आणि फायनली हजारो त्रास विसरून सुरू झाली आपली ड्रीम ॲक्टिव्हिटी. मरते 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 बाप. हम तू पैडल मारना थांबव. हो हो साला खाली पाहायची तर हिम्मतच नाही होत आहे. अरे बाप रे. खाली पहा. बढिया पाहतच राहा. धबधबाला तयार दिसल. राकेश मागं पहा. पाहू शकते का? टारकून आहे का? फाटली का? अशक्य सुंदर चिखलदरा. अरे बापरे. खाली पाहिल्यावर तो पुरा माझा बॅलन्सच चालला. आपल्या बाजूलाच इकडे धबधबा आहे बहुत मोठा. दिसताय का? अयो आपला डेस्टिनेशन येत आहे. खाली पाहिल्यावर टरकते रे भाऊ. मी खाली नाही पाहू शकत. डोळे बंद केले तरी मला ते दृश्य दिसत आहे. मी नाही पाहू शकत खाली. खतरनाक. असं वाटतंय डबल जावंच नाही, पण वापस जासाठी याच्यावरच जा लागणार आहे. करणार काय? सेफ आहे ना सब? चेक कर लिए लॉक. ओके चलो. हळू ब्रेक. तेवढ्या जोरात पाडायला नको मारू राकेश. थांब समोर जाऊ दे. मरते मरते मरते. आई शपथ. मेलो. तू हळूच राहा. हळूच राहा राकेश. हळूच राहा. 2 हात सोडायचे आहे का? सोड. नाही सोडत. सोड ना. सोड. नाही. मी नाही सोडू शकत. बाप रे. खाली पाहायची हिम्मत नाही होत आहे. राकेश कसं वाटतंय? खूप खतरनाक. खाली पाहू. माझ्याकडे पहा. माझ्याकडे. तसं कुठं पाहत आहे? माझ्याकडे बरोबर पहा. नाही पाहू शकत कुठं. माझ्याकडे पहा. नाही. डोळे बंद करून पाहता. हात सोड. हात सोड. नाही सोडू शकत. बस बस पोहोचणारच आहे. महाराजा पायडल. बस पोहोचणार आहे. पोहोचणार आहे. काय नाही हो. तू घाबरू नको. मी आहो. पायडल मारत राहा. पायडल मारत राहा. रडू नको. रडू नको. रडू नको. जय बजरंगबली. मारत राहा. पायडल मारत राहा भाई. पायडल मारत राहा. बहुत बढ़िया. पायडल मारत राहा. बस पोहोचलाच आहे. 1 नंबर. रडू नको. मारत राहा. पायडल मारत राहा. वाचणार रे भाई. मी खाली पाहिलो नाही भाऊ. 900 रुपये गेले तरी चालते. मी खाली नाही पाहिजे. दुसरी वेळ येताना जेवढं पाहिलं ना, मी डोळे बंद करून पाहिलं. मी जे काही पाहिलं डोळे बंद करून पाहिलं. आता ते काही दिसलं असेल तरी टरकते भाऊ. एवढ्या हाईट वरून पाहताना, हाईट फोबिया असताना टरकते. मी जो डायलॉग म्हणणार होतो तो मला आठवला नाही. इथं मजा आली. बहुतच मजा आली. आजपर्यंत आपण एवढे सारे ऍक्टिव्हिटी केल्या. झिपलाईन केली,
आपण वॉटरफॉल रॅपलिंग केले, एवढ्या साऱ्या पिनेकलवर क्लाइम्बिंग केली, पण या जागेवर वॉटरफॉलच्या वरून आपण झिपलाईन वाली सायकल केलो. खतरनाक मजेदार एक्सपिरियंस होता. पण आता आपल्याला पटकन निघायला लागेल ना, बाकीचे पॉइंट आपल्याला कव्हर करावं लागेल. कैसा रहा भाई एक्सपीरियंस? बीच में जाके फटती है, बाकी रिस्क है तो इसका मज़ा इसी में है. एक बार आपको करना चाहिए, मस्त एक्सपीरियंस है, आप करिए. आपला हात फ्रॅक्चर असल्याकारण आपण झिपलाईनवाली ॲक्टिव्हिटी तर नाही करू शकलो, पण सोबत आलेल्या मित्राने या झिपलाईनचा पुरेपूर आनंद उचलला. या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीनंतर जसं आपण थोडा समोर गेलो तसाच रस्त्याच्या बाजूला एक सुंदर कलाकृती पाहायला मिळाली. का कलाकारी वापरली आहे या जागेवर, बहुतच मस्त दिसत आहे. गिअर आणि हे जेवढे मेकॅनिकल इक्विपमेंट राहते आपल्या गाडीमध्ये त्याच्या मदतीने हे बनवलं आहे भालू, बहुतच मोठा. टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचा एक सुंदर नमुना आपल्याला या जागेवर पाहायला मिळाला. 30 ते 35 फुटाचा आहे हा चिखलदऱ्याचा असा बोर्ड घेतलेला भालू. तिकीट तर घेऊ दे. 50 रुपयाच्या पावतीनंतर आता 100 रुपयाची पावती. हे कशाची आहे? चेकपोस्टची. चेकपोस्ट म्हणजे वन विभागचीच आहे. हे वरचे मेन चिखलदरा पंचायत. सकाळच्या 50 रुपयानंतर पुन्हा एकदा 100 रुपयाची पावती फाडून आपण जाऊन पोहोचलो आपल्या दुसऱ्या महत्वाच्या पॉइंटवर, देवी पॉइंटवर. फायनली आपलं स्वप्न असलेली आपली ड्रीम ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाली आहे. लक्ष ठेवा, मी दिसलो असेल व्हिडिओ मध्ये. तर आता हे ॲडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर आता आपण येऊन पोहोचलो आहोत देवी पॉइंटवर. वा, या जागेवर आपल्याला मेला भरलेला दिसत आहे. चिखलदरा गावापासून 1 किलोमीटर अंतरावर हा देवी पॉइंट आहे. याच देवी पॉइंटवर चंद्रभागा नदीचा उगम होतो. सध्या आपण देवी पॉइंटवर आलो आणि या पॉइंटवर आल्यानंतर आता आपण चाललो त्या मंदिरामध्ये. या मंदिराच्या परिसरात पोहोचल्यानंतर काही पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो गुफ्याजवळ. या जागेवर एक गुफा आहे आणि इथंच बाजूला पाणी पडत आहे. डोंगराच्या एका भुयारात चंद्रभागा देवी बसलेली आहे. देवीच्या डाव्या बाजूस चंद्रभागा नदीचा उगम पावतो. थंड झाला थंड. नदीचे पाणी देवासमोरील छोट्या कुंडात जमा होऊन सरळ दरीत कोसळते. या जागेवर एक पॉइंट आहे जिथं बहुत महत्वाचा असा संदेश दिला आहे. चंद्रभागा देवीच्या मंदिरासमोरच चिखलदऱ्याच्या दरीचं सुंदर दृश्य पाहायला मिळतो. देवी पॉइंटवर पूर्ण फॅमिलीला करण्यासाठी बहुत साऱ्या ॲक्टिव्हिटी आहे. घोडा आहे, उंटा आहे, गाडी आहे आणि झुले भी आहे. मजेदार ॲक्टिव्हिटी आहे. या जागेवर जेवढे लोक बसून आहे त्यांचे रिॲक्शन पाहण्यासारखे आहे. आपण निघालो देवी पॉइंटच्या जस्ट बाजूला असलेल्या शक्कर तलावाजवळ. जेव्हा आपला एक हात तुटून राहते ना, तर एका हातानं सगळ्या गोष्टी करणं बहुतच त्रासदायक राहते. जर आपण देवी पॉइंटवर आलो, देवी पॉइंटच्या बाजूलाच बोटिंग आहे. इथं एक चांगला तलाव आहे. सध्या पाणी जास्त नाही आहे, पण याच पाण्यामध्ये एकदम खारकट पाणी दिसत आहे. पण याच पाण्यामध्ये रंगबिरंगी हे जे आपल्याला बोट दिसत आहे, याच्यामध्ये बहुत साऱ्या लोकांना बसवते एका वेळेस आणि मग आपल्याला पूर्ण असा तलावाचा एक चक्कर मारल्या जाते.
जर आपण या जागेवर आलो तर इथं बोटिंग नक्कीच करा. फॅमिलीसाठी एक मस्त ॲक्टिव्हिटी आहे. या तलावाच्या सुंदर दृश्यांना कॅप्चर करून आपण निघालो आपल्या नेक्स्ट चिखलदऱ्याच्या ऐतिहासिक पॉइंटकडे, म्हणजेच गाविलगड किल्ल्याकडे. हा कोणता पॉइंट आहे दादा? गाविलगड किल्ला. अच्छा, तर त्याची पार्किंग आहे का? पार्किंग आहे त्याची. आपल्या बाजूला इथे एक बहुत मोठा सपाट भूभाग दिसत आहे जिथे पार्किंगसाठी जागा आहे. पण पार्किंगची जी जागा आहे ते कोणत्या व्ह्यू पॉइंट पेक्षा कमी नाही. गाविलगडाची पार्किंगवाली जागा कोणत्या व्ह्यू पॉइंट पेक्षा कमी नव्हती. या जागेवरून संपूर्ण सातमाळ डोंगर रांग पाहायला मिळत होती. सकाळपासून बहुत जबरदस्त सुंदर सुंदर व्ह्यू कॅप्चर झाल्यानंतर आता आपण चाललो इथं गाविलगड आहे. चिखलदऱ्यामध्ये जेव्हा कधी येणार तर याच परिसरामध्ये आपल्याला गाविलगड पाहायला भेटेल. या जागेवर सगळ्या कार बाईक पार्किंग केल्यानंतर इथून थोडं दूर आपल्याला चालत जायचं आहे. जवळपास 600 मीटर आहे. 600 मीटर समोर गेल्यावर आपल्याला हा किल्ला पाहायला भेटते. सातपुडा पर्वतरांगेमध्ये दिमाखात उभा असलेला गाविलगड किल्ला इतिहासाच्या आणि स्थापत्यशास्त्राच्या भव्यतेचा एक उत्तम नमुना आहे. किल्ल्याच्या भक्कम तटबंदी, उंच डोंगर माथ्यावरील जागा आणि अजंक्य वास्तुरचना पाहून कोणीही थक्क होणार. पाठीमागा जो गड आहे या गडाच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी इथं तिकीट घर आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले इथं तिकीट काढावं लागेल, मग त्याच्यानंतर मग आतमध्ये जावं लागेल. किल्ल्याच्या आतमध्ये जाण्यासाठी प्रत्येकी 25 रुपयाचे तिकीट काढावे लागते. आपल्या समोरच आपल्याला हा किल्ला दिसून राहिला आहे. पाठीमागा जो किल्ला आहे या किल्ल्याची खासियत म्हणजे काय तर हा अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. या जागेवरचे जे बुरुज आहे मोठ्या मोठ्या आकाराचे पूर्ण बुरुज पाहायला भेटते ना. किल्ला बहुत मोठ्या परिसरात बांधला आहे. गाविलगड किल्ल्याचा इतिहास 12व्या शतकापर्यंत मागे घेऊन जातो. स्थानिक गवडी राजाने मातीच्या तटांनी बांधलेली ही पहिली रचना होती असे मानले जाते. 1425 मध्ये बहमनी सुलतान अहमद शाह वली याने किल्ल्याचे महत्त्व ओळखले आणि इथे मजबूत दगडी किल्ल्यांची पायाभरणी केली. या जागेवर या बुरुजाची साईज बघत आहे. या किल्ल्याच्या चारही बाजूला एवढ्याच मोठ्या आकाराचे हे असे बुरुज बांधून आहे. किल्ल्याची चारही बाजूला बहुत मोठी तटबंदी आहे ना. प्रत्येक तटबंदीवर असे मोठमोठ्या आकाराचे आपल्याला बुरुज पाहायला भेटत आहे. 16व्या आणि 17व्या शतकात गाविलगड किल्ला अनेक राजवटींसाठी मोलाचा ठरला. मुघल आणि मराठे यांच्यात या किल्ल्यासाठी लढाया झाल्या. विशेषतः पेशव्यांनी त्यांच्या तटबंदी अधिक भक्कम केले आणि तो एक अजेय दुर्ग बनवला. आपला एक हात तुटून आहे याच्या कारण आपल्याला थोडासा त्रास होऊन राहिला आहे का आपण प्रत्येक अँगलला नाही दाखवू शकतो. पण या बाजूचे जेवढे पण आपण कन्स्ट्रक्शन पाहतो हे अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये दिसत आहे आपल्याला. या जागेवर पण एक एंट्रन्स गेट दिसत आहे पण समजलं नाही का हे काय. मे बी आतमधल्या अजून काहीच गोष्टी आपल्याला दिसत नाही आहे. गाविलगडाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा प्रसंग 1803 मध्ये घडला. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ब्रिटिश सैन्याने किल्ल्यावर जोरदार हल्ला चढवला. मजबूत संरक्षण असूनही इंग्रजांनी युक्तीने किल्ल्याच्या भिंतींना भगदड पाडले आणि किल्ला काबीज केला. पाठीमागं आपल्याला काही एक भिंत दिसून राहिली आहे दरवाजाची, पण आजूबाजूची जी तटबंदी आहे ती पूर्णपणे ढासळलेली दिसत आहे, पडलेली दिसत आहे. आणि इकडं हा किल्ला, बाप रे केवढा मोठा डोंगर आहे. तिकडे बी आपल्याला बहुत मोठा असा दरवाजा दिसत आहे आणि तिथे काही अवशेष दिसून राहिले आहे. बहुत दूर आहे. म्हणजे हा जर किल्ला करायचा असेल तर किल्ला करण्यासाठीच मला वाटते जवळपास 2-2.5-3 तास लागणार आपल्याला पूर्ण किल्ला कव्हर करण्यासाठी. किल्ल्याला चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करता यावं म्हणून आपण निघालो किल्ल्याच्या अजून आतमध्ये. एवढा हात मोडला आहे तरी बी हा ट्रेकिंगचा किडा काही अंगातून जात नाही. एकच आठवडा झाला बरं या तुटलेल्या हातासोबत. या किल्ल्याचा अजून एक विशेष भाग म्हणजे त्याचं नैसर्गिक सौंदर्य. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला हा किल्ला निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. इथून दिसणारा सह्याद्रीच्या खोऱ्यांमधील नजारे डोळ्यांचे पारणे फेडतात. हातावर थोडासा लोड येऊन राहिला इथं, म्हणजे हड्डी दुखत आहे. हा जो गाविलगड आहे हा आकाराने एवढा मोठा आहे, तुम्ही जेतवरी जाल तिथवरी हा तुम्हाला किल्ला दिसत राहील. किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करताच जुन्या राजवाड्यांचे अवशेष, मशिदी आणि धान्य कोठारे पाहायला मिळतात. जामा मस्जिद हे त्या काळच्या उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचे प्रतीक आहे. त्याच्या कमानी आणि घुमट आजही भूतकाळाची भव्यता दर्शवतात. उंच दगडी भिंती, भक्कम बुरुज आणि दूरवर नजर ठेवणारे मनोरे हे त्याच्या संरक्षण व्यवस्थेचे मुख्य भाग होते. तर मित्रांनो, गाविलगड होऊ शकेल तेवढा जबरदस्त पद्धतीने आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. एक एक काना कोपरे आपण त्याला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला.
बहुत मोठा किल्ला आहे. 2-3 तास 4 तास घेऊन याल तेव्हा जाऊन कुठं तुमचा एक पोर्शन अर्धा पोर्शन होईल, एवढा मोठा किल्ला आहे हा. सगळे पॉइंट कव्हर केल्यानंतर आता आपण चाललो पंचबोल या ठिकाणी. चिखलदऱ्याचा आणखी एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे पंचबोल पॉइंट. हा पॉइंट म्हणजे चिखलदऱ्याचा इको पॉइंट म्हणून ओळखला जातो. पंच म्हणजे 5 आणि बोल म्हणजे आवाज. या जागेवर 5 वेळा आवाज गुंजतो म्हणून याला पंचबोल असे नाव देण्यात आले आहे. पंचबोल हा चिखलदराचा एक असा पॉइंट आहे ज्या जागेवरून 5 वेळा जर आपण आवाज दिला तर 5 वेळा इको होते आणि याच्या कारण त्याला पंचबोल म्हटले जाते. पंचबोल. अशा प्रत्येक गाड्या इथं म्युझिक आवाजवत जाते. आणि हाच इको पॉइंट कव्हर करण्यासाठी आता आपण चाललो आहोत चिखलदऱ्याच्या सगळ्यात शेवटच्या पॉइंटवर म्हणजे पंचबोल. पंचबोल पॉइंटकडे जाणारा रस्ता एकदम सिनिक असून येथील रस्त्यावर आपल्याला मोठमोठे झाडे पाहायला मिळतात. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनच्या सगळ्यात शेवटच्या पॉइंटवर आलो म्हणजे पंचबोल या पॉइंटकडे चाललो आहोत. एका हातानं बहुतच तकलीफ होऊन राहिली आहे. लंगडा बनलो मी, लंगडा. गाडी पार्किंग केलेल्या जागेपासून पंचबोल पॉइंट 1.5 किलोमीटर अंतरावर असून इथे आपण पायी चालत जाऊ शकतो. पंचबोल पॉइंट नंतर आपल्याला अजून एक महत्त्वाचा पॉइंट कव्हर करायचा होता आणि पायी चालत गेल्यास वेळ लागला असता म्हणून आपण प्रत्येकी 50 रुपये देऊन गाडीमध्ये बसून जाऊन पोहोचलो त्या पॉइंटवर. आणि मित्रांनो अशा प्रकारे फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत त्या पंचबोल पॉइंटवर. पंचबोल पॉइंटवर आल्यानंतर जर इथून आपण आवाज दिला तर तो आवाज 5 वेळा गुंजतो आणि म्हणून इथे आलेला प्रत्येक व्यक्ती जवळच्या लोकांचं नाव घेऊन ओरडताना दिसत होता. कार्तिक आवाज असताना येत आहे. हॅलो 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 हॅलो. चंद्रपूरवरून आलेला मित्र स्वतःच 3-4 वेळा आवाज रिपीट करून इको झाल्याचा फील घेत होता. जया जया जया. फायनली आपण ज्या पॉइंटवर येऊन पोहोचलो या पॉइंटवरून आपल्याला एक बहुत सुंदर असा धबधबा दिसत आहे. या धबधब्याच्या आजूबाजूला पूर्ण माउंटेन रेंज दिसत आहे आपल्याला. सातमाळ डोंगर रांग हीच ती सातमाळ डोंगर रांग आहे ज्याच्याबद्दल आपण लहानपणापासून इकडे तिकडे पुस्तकात वाचत होतो. इथं आपण आवाज देऊन राहिलो ना, आजूबाजूच्या लोकांचाच आवाज येऊन राहिला. या जागेवर आवाज इको होते का नाही ते तर माहित नाही, पण या जागेवरून बहुत जबरदस्त असा व्ह्यू पाहायला भेटते आपल्याला. ना बाजूलाच एक बहुत मोठा धबधबा आहे. तर या पॉइंटवर आले तर या धबधब्याला पाहण्यासाठी विसरू नका. आपल्या टूरचा शेवटचा पॉइंट म्हणजे मोजरी पॉइंट, ज्या जागेला सनराईज आणि सनसेट पॉइंट म्हणूनही ओळखले जाते. जर आपल्याला सूर्य उगवताना किंवा मावळताना पाहायचा असेल तर या पॉइंटला नक्कीच भेट द्यावी. बिलकुल त्या नावापर्यंत आपली गाडी आली आणि इथंच पार्किंग लावली आहे. बहुत मोठ्या अक्षरामध्ये असा एक दिल काढून आणि तिथं चिखलदरा लिहून आहे. खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी तसेच सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अप्रतिम छटा टिपण्यासाठी मोजरी पॉइंट हे उत्तम ठिकाण आहे. याच जागेवर खूप मोठ्या अक्षरात चिखलदरा लिहिलेलं सुद्धा पाहायला मिळते. आता दिसत नाही. राईट साईडने का राईट साईडने. हा बस 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 ठीक आहे. नाही मी इकडे आहे, मी इकडे. एक मिनिट ठीक आहे. आणि अशा प्रकारे दिवसभर चालू झालेला प्रवास शेवटी मोजरी पॉइंटवर येऊन संपला. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा आणि होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारखे अनेक भटके लोक घरी बसल्या अशा सुंदर नजाऱ्यांचा आनंद घेऊ शकणार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.